2 दिवसापूर्वी ना मी एरिक्झी कंपनीचो स्टेनलेस स्टील एक तवो घेतला. दुकानदारान सांगल्यान त्याच्यावर घावणे आंबोळे एकदम भारी येतात. म्हणून म्हटलं घावणे करूक जाऊया. 2 वाटयो तांदूळ रात्री भिजत ठेवले. सकाळी असे बारीक वाटून घेतले. आम्ही रोज भिड्यार घावणे करतो ना. आज म्हटल्या त्या तव्यार येतात म्हणून तव्यार करूया. वाटून बारीक घेतल्यावर एका वाटेक 2 पाणी असा मिश्रण असतं. त्याच्यात घातलं चवीपुरता मीठ आणि एरिक्झी कंपनीचो तवो स्टेनलेस स्टीलमध्ये इलेत ते. त्याका तेल लावले आणि त्याच्यावर घावण्याचा पीठ घातलं. काय गोंधळ झालो तो बघा. तुम्ही असो तवो कधी घेऊन वापरलात काय हो? ह्याची किंमत पण भारी असा. मोठेपणा त्याच्यात काय नाही, पण 1400 रुपये. म्हटलं घावणे पटपट उचालतील आणि मोठे म्हणून म्हटलं प्रयोग करूया. अक्कोच्या घावणं अक्को झाकल्यावर फुटान गेलो. परत तेल लावलं. परत तो स्वच्छ धुतलं. दुसरं घावणं घातलं. सकाळची अर्धी इडळ माझ्या आज ह्याच्यातच गेली. म्हटलं तुम्ही जर कोण अशा तव्यावर घावणे काढून बघलेले असलास तर माका कमेंटमध्ये कळवा. अजिबात ह्यो तवो उपयोगी नाही आणि केदो तो अजिबात घावणं उचलाक तयार नाही. सगळे घावणे फुकट गेले. ढकलून ढकलून एक कसो तरी काढलं. म्हटलं आता घेतलंय खरं तर चपातीक वापरूया. भेडा ता भेडा, जुना ता सोना म्हणतात ता उगाच ना. नवीन ता एक म्हण असा ती आता मी सांगणंय नाही. असो तवो कधी घेऊ नकात आणि घेतलास तर घावणे काढूक जाऊ नका. व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब.